काल आपण पर्यावरणातला एक महत्वाचा घटक जो जल हा घटक होता, पाणी, ते आपण काल कम्प्लीट केलेला आहे. तर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे प्रकाश. आता प्रकाश हा सुद्धा आपल्या आयुष्याला अतिशय आवश्यक आहे, कारण प्रकाशाशिवाय कोणतीच गोष्ट होणार नाहीये. कुठल्याही वनस्पती उगवणार नाहीये प्रकाशाशिवाय. आपल्याला बाहेरची सृष्टी सुद्धा दिसणार नाहीये आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा प्रकाश हा खूप आवश्यक असतो. आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी योग्य मात्रेमध्ये प्रकाशाची गरज असते. प्रकाश देण्याचं काम कोण करतं? तर सूर्य. सूर्य हा आपल्यालाच काय समस्त प्राणी मात्रांना, पूर्ण सजीव सृष्टीला सूर्य हा प्रकाश देत असतो आणि अंधकार सुद्धा सृष्टीमधला नष्ट करत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्वचेच्या आरोग्यासाठी आणि बाकी पण पूर्ण आरोग्यासाठी सूर्याची आराधना ही केली जाते. आरोग्य प्राप्तीसाठी सूर्याची आराधना केली जाते. त्याचंच एक प्रतीक किंवा एक आराधना करण्याचे एक साधन म्हणजे सूर्यनमस्कार. आपण जे सूर्यनमस्कार घालतो ते काय आहे? ते एक प्रकारचा व्यायाम. शिवाय ती सूर्यनमस्कार ही एक सूर्यदेवतेची आराधना आहे. आपल्याकडे सृष्टीतले जे जे घटक आहेत, जे आपल्या मानवी जीवनाला उपयुक्त आहेत, त्या सगळ्यांना आपण देवता मानलेला आहे आपल्या संस्कृतीमध्ये, आणि देवता म्हणून आपण त्यांची पूजा करत असतो. तसं सूर्य ही सुद्धा एक महत्वाची भारतीय संस्कृतीमधली देवता आहे. सृष्टीतले जेवढे जेवढे सजीव प्राणी वनस्पती आहेत, त्या सगळ्यांचं आरोग्य जे आहे ते सूर्यप्रकाशावर अवलंबून असतं. वनस्पती ज्या आहेत त्यांचं तर पूर्ण खाद्य किंवा पोषण जे आहे तेच सूर्यप्रकाशावर अवलंबून असतं, कारण सूर्यप्रकाशाशिवाय ते आपलं फूड तयार करू शकत नाही. त्यामुळे वनस्पतींच्या वाढीसाठी हे सूर्यप्रकाश हा अत्यंत आवश्यक असतो. त्याच्याशिवाय तो वनस्पती वाढू शकत नाही. समजा जर आपल्याकडे सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात नसता, जर पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोचला नसता, तर सगळी पृथ्वी आणि पृथ्वीवरचं सगळं पाणी जे आहे ते गोठून गेलं असतं आणि सजीव सृष्टी जी आहे ती निर्माणच झाली नसती. किंवा जर पृथ्वी सूर्याच्या अजून थोडी जवळ गेली असती, तर त्यामध्ये सगळ्या पृथ्वीवरची जी काही सजीव सृष्टी आहे ती जळून गेली असती. त्यामुळं सूर्य आणि पृथ्वी याच्यातलं जे एक विशिष्ट अंतर आहे, त्या अंतरामुळे आपल्या पृथ्वीवर ही सजीव सृष्टी ही निर्माण झालेली आहे आणि ती मेंटेन राहिलेली आहे किंवा ती वाढत राहिली आहे. आता सूर्यप्रकाश आपल्याला जो मिळतो तो सूर्याच्या किरणांपासून मिळतो. सूर्यकिरण, सन रेज, याला सूर्य रश्मी असं म्हटलं जातं. आणि अनेक सूर्यकिरणांमुळे आपल्या पृथ्वीवर प्रकाशाची निर्मिती होते. आता ही जी सूर्यकिरण आहेत, तर ही सूर्यकिरण जी आहेत ती दोन प्रकारची असतात. एक म्हणजे दृश्य वर्णपट आणि दुसरं अदृश्य वर्णपट. दृश्य वर्णपट ज्याला फिजिकल स्पेक्ट्रम असं म्हणतात, आणि अदृश्य वर्णपट जो आहे त्याला इनव्हिजिबल स्पेक्ट्रम असं म्हणतात. आता दृश्य वर्णपट जो आहे यात 7 रंगाची किरणे आहेत. आता लहानपणी हे 7 रंग पाठ केलेले तुम्हाला आठवत असेल. ताना पिही आणि जा असं आम्ही पाठ करायचो. ताना पिही आणि जा हे 7 रंग सूर्यप्रकाशामध्ये आहेत. तर ते ताना पिही म्हणजे तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, आकाशी, त्याच्यानंतर निळा आणि जांभळा, असे ते सूर्यकिरणामध्ये 7 रंग असतात. आणि यालाच ते आपण ते डोळ्यांनी बघू शकतो, म्हणून त्याला दृश्य वर्णपट असं म्हटलं जातं. आणि या संपूर्ण प्रकाश किरणांनी मिळून पांढऱ्या रंगाचा प्रकाश तयार होतो. हे जे 7 रंग आहेत ते 7 रंग एकत्रित येऊन पांढऱ्या रंगाचा प्रकाश आपल्याला दिसतो. परंतु ह्या पांढऱ्या प्रकाशामध्ये हे 7 रंग अंतर्भूत असतात. आता जेव्हा इंद्रधनुष्य आकाशामध्ये तयार होतं, त्यावेळी त्या आकाशामध्ये त्या इंद्रधनुष्यामध्ये आपल्याला हे 7ही रंग बघायला मिळतात. आणि यापैकी जांभळ्या रंगाच्या किरणांचे जे तरंग आहेत, तरंग म्हणजे त्याला वेव्हलेंथ असं म्हणतात. तर ह्या जांभळ्या रंगाच्या किरणांची जी वेव्हलेंथ आहे ती सगळ्यात कमी आहे. आणि तांबड्या रंगाचे जे वेव्हलेंथ आहे किंवा तरंग लांबी जी आहे ती सगळ्यात
जास्त आहे. आणि ही किरणं दृष्टी तंत्रिका नाडी म्हणजे आपल्या डोळ्यातली जी ऑप्टिक नर्व आहे, डोळ्याच्या संवेदना ग्रहण करणारी जी नर्व आहे ती ऑप्टिक नर्व असते. आणि ह्या ऑप्टिक नर्वच्या दृष्टी पटल स्तराला म्हणजे रेटिनाला प्रभावित करतात आणि त्यामुळं आपल्याला दृष्टी ज्ञान होतं किंवा वस्तूचं समोरच्या वस्तूच्या रूपाचं होत असतं. आणि ही जी सर्व किरणं आहेत ती सूर्यप्रकाशाप्रमाणे कृत्रिम प्रकाशाच्या साधनामध्ये सुद्धा ती असतातच. म्हणजे आपण समजा बल्ब लावला, ट्यूब लावली, मेणबत्ती लावली किंवा काय पणती लावली, तर त्याचा जो काय प्रकाश असतो त्या प्रकाशामध्ये सुद्धा ही सातही रंगांची किरणं असतात. हे सातही रंग त्यामध्ये सुद्धा असतात. फक्त त्याची संख्या आणि त्याची तरंग लांबी जी आहे याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे प्रत्येक प्रकाशामध्ये जे काही सात रंगाची किरणं असतात त्यांच्या तरंग लांबीमध्ये फरक असतो. म्हणजे सूर्यकिरणांमध्ये जी काही तरंग लांबी असेल प्रत्येक प्रकाशाची, प्रत्येक रंगाच्या किरणांची ती वेगळी असते. मेणबत्तीची वेगळी असते. आपलं बल्ब, ट्यूब त्याची वेगळी असते. परंतु कमी जास्त प्रमाणात का होईना हे सातही रंग प्रत्येक प्रकाशामध्ये उपस्थित असतात. आता या सगळ्या किरणांमुळं आपल्याला दृष्टीज्ञान होतं. दृष्टीज्ञान होतं, पण फक्त दृष्टीज्ञान होतं का? तर नाही. तर आपल्याला वर्णज्ञान सुद्धा होतं. वर्ण म्हणजे रंग. म्हणजे एखादी वस्तू समोर असली तर त्या वस्तूचा आकार कसा आहे याचंही ज्ञान होतं. ती काय वस्तू आहे त्याचंही ज्ञान होतं. त्यानंतर त्या वस्तूमध्ये कोणकोणते रंग आहेत, कोणत्या रंगाची ती वस्तू आहे, हे सुद्धा ज्ञान आपल्याला या प्रकाशामुळं होत असतं. एखादी वस्तू काय होतं, एखादी वस्तू तुमच्या समोर असेल तर त्या एखादी वस्तू आपल्यावर पडणारी जी काही किरणं आहेत ती शोषून घेऊन त्यांना परावर्तित करत असतात. आणि ही परावर्तित झालेली किरणं आहेत ती आपल्या डोळ्याच्या दृष्टीपटलावर पडतात. आणि डोळ्याच्या दृष्टीपटलावर ती किरणं पडली की ऑप्टिक नर्वद्वारे आपल्याला संवेदना होते. त्या वस्तूच्या रूपाचं किंवा रंगाचं आपल्याला ज्ञान होतं. एखादी वस्तू ही सात प्रकारची किरणं शोषून घेऊन त्यांना संचारित आणि परावर्तित करते, तेव्हा ती वस्तू आपल्याला श्वेतवर्णाची किंवा वर्णहीन दिसते. म्हणजे एक वस्तू आहे, ती वस्तू सूर्यप्रकाशातली सगळी किरणं शोषून घेते आणि ती सगळीच्या सगळी किरणं ती जर परावर्तित करत असेल तर ती वस्तू आपल्याला पांढऱ्या रंगाची किंवा कलरलेस म्हणजे वर्णहीन दिसते. परंतु जेव्हा एखादी वस्तू त्या सात रंगांच्या किरणांपैकी काही ठराविक रंगाची किरण जर परावर्तित करत असेल तर त्या वस्तूमध्ये तो रंग आहे म्हणजे ती वस्तू त्या रंगाची आहे असं आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे ह्या सात रंगापैकी लाल, पिवळा, निळा या रंगांना मूल वर्ण असं म्हणतात. म्हणजे मूळचे रंग किती आहेत? तीनच रंग आहेत, लाल, पिवळा आणि निळा. कारण या तीन वर्णांमुळेच बाकीच्या चार रंगांची निर्मिती होत असते. या तीन रंगांच्याच कॉम्बिनेशन मधून बाकीच्या चार रंगांची निर्मिती होत असते. पण मुख्य मूळ वर्ण किती आहेत, रंग किती आहेत, तर तीनच आहेत, लाल, पिवळा आणि निळा. आणि या सिद्धांतावरच निसर्गोपचारातील सूर्यचिकित्साही आधारित आहे. आता तुम्हाला निसर्गोपचार पण आहे तुमच्या कोर्समध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा सूर्यचिकित्सा तुम्हाला झालं असेल. त्यात हे सगळं बेसिक सगळं नियम त्याच्यामध्ये तुम्ही वाचलेच असतील. आता हे झालं दृश्य वर्णपट. आता दुसरा जो प्रकार आहे सूर्यकिरणांमधला तो म्हणजे अदृश्य वर्णपट. आता अदृश्य वर्णपट जो आहे तो काय आहे तर दृश्य किरणातील जांभळ्या रंगाच्या पूर्वी आणि तांबड्या रंगाच्या नंतर काही अदृश्य किरणे असतात. म्हणजे हे सात रंग जे आहेत ते ओळीनं असतात ना. तर त्या रंगामध्ये जी जांभळ्या रंगाची जी किरणं आहेत तर त्या जांभळ्या रंगाच्या आधी काही किरणं आहेत आणि तांबड्या रंगाच्या नंतरही काही किरणं आहेत जी आपल्याला प्रत्यक्षात दिसत नाहीत, तर त्याला अदृश्य वर्णपट असं म्हणतात. आता दृश्य आणि अदृश्य हे जे दोन वर्णपट आहे, दृश्य आणि अदृश्य या वर्णपटातील संपूर्ण किरण ही
विद्युत चुंबकीय तरंग आहेत. हे जे किरण आहेत वेगवेगळ्या रंगांची, ती काय आहेत तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. विद्युत चुंबकीय लहरी किंवा विद्युत चुंबकीय तरंग आहेत. आणि या किरणांचा मानवी शरीरावर कमी अधिक मात्रेमध्ये परिणाम हा होत असतो. आता ही अदृश्य किरणं कोणकोणती आहेत तर कॉस्मिक किरणं, गॅमा किरणं, एक्स किरणं आणि अतिनील आणि लोहित किरणं. अतिनील लोहित किरणं अशी किरणं ह्या अदृश्य वर्णपटामध्ये असतात. तर याच्यामधलं कॉस्मिक किरण म्हणजे काय आहे तर कॉस्मिक किरणांमध्ये तीव्र भेदन क्षमता असते. म्हणजे ते हायली पेनिट्रेटिंग असतात, म्हणजे ते एखाद्या वस्तूच्या पूर्ण आर पार जाऊ शकतात. त्यांना कॉस्मिक किरण असं म्हणतात. नंतर गॅमा किरण. गॅमा किरण म्हणजे वाय रेज असं म्हटलं जातं त्याला. आता हे जे वाय रेज आहेत तर ही फोटोग्राफी प्लेटवर रासायनिक आणि आयोनायझेशन क्रिया करणारी आणि तीव्र भेदन क्षमता असणारी असतात. परंतु आवेशरहित किरण आहेत ही. त्यांना स्वतःचा काही फोर्स नाहीये गॅमा किरणांना. आणि ही गॅमा किरण कशी आहे तर फोटोग्राफी प्लेटवर रासायनिक आणि आयनन क्रिया करणारी आणि तीव्र भेदन क्षमता असणारी आहे. नंतर एक्सरे. आता एक्सरे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता एक्सरे जे आहे ती ही सुद्धा गॅमा किरणाप्रमाणे गुणधर्म असणारी, म्हणजे आरपार जाणारी, कुठल्याही वस्तूच्या आरपार जाणारी असतात, परंतु त्यांची भेदन क्षमता ही कमी असते. एक्सरे जे असतात ती सुद्धा किरण आरपार जातात. म्हणूनच आपल्या शरीराचा जेव्हा आपण एक्सरे काढतो त्यावेळी आपल्याला शरीरामधली जी हाडांची रचना आहे, याशिवाय हवा हव्याचे सुद्धा शेड्स त्याच्यामध्ये फोटोग्राफीमध्ये त्या एक्सरे मध्ये एक्सरेच्या फिल्मवर येत असतात. त्यामुळं आपण त्याचा वापर करतो, पण त्यांची भेदन क्षमता ही खूप कमी असते. जर गॅमा रेज प्रमाणे एक्सरेची सुद्धा जर भेदन क्षमता जास्त असती तर आपण त्याचा मानवी शरीरावर प्रयोग करू शकलो नसतो. आता ह्या भेदन क्षमतेमुळेच आपण प्रेग्नन्सी मध्ये किंवा लहान बाळांचे एक्सरे शक्यतो काढत नाही. कारण का तर यांची भेदन क्षमता त्यांच्यामध्ये कमी असली तरी आहे. त्यामुळं काही ना काही व्यंग निर्माण होऊ शकतात किंवा ब्लड कॅन्सर सारखे आजार सुद्धा एक्सरेच्या जास्त वापरामुळे होऊ शकतात. नंतर चौथी जी अदृश्य किरणं आहेत ती म्हणजे अतिनील लोहित किरणं. अतिनील लोहित किरणं म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज. आपण म्हणतो ना उन्हामध्ये जायचं नाही का, आता उन्हामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेजचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त असतं. त्यामुळे त्वचा अशी करपल्यासारखी होते, काळी पडते, त्वचेवर डाग पडतात, त्वचेवर अशा सुरकुत्या येतात, त्वचा खूप ड्राय होते अतिनील किरणांमुळं. त्वचेचा कॅन्सर सुद्धा अतिप्रमाणात संपर्कामुळे होऊ शकतो. तर हे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, अतिनील लोहित किरणं, ही किरणं रासायनिक परिवर्तन करतात. त्यामुळे त्यांना रासायनिक किरणं किंवा केमिकल रेज असं सुद्धा म्हटलं जातं. या किरणांचा जो प्रमुख स्रोत आहे, म्हणजे कुठून येतात ही अल्ट्राव्हायोलेट किरणं, तर त्याचा प्रमुख स्रोत जो आहे तो म्हणजे सूर्य. सूर्यप्रकाशामध्ये किंवा सूर्याच्या किरणांमध्येच ही अल्ट्राव्हायोलेट रेज असतात. आणि त्यांची जी तरंग लांबी आहे ती 290 मिली मायक्रॉन आहे. अल्ट्राव्हायोलेट रेजची तरंग लांबी किंवा वेवलेंथ जी आहे ती 290 मिली मायक्रॉन इतकी असते. आता जेव्हा आपण समुद्र सपाटीपेक्षा जास्त उंचावर जातो, समुद्र सपाटीपासून जेव्हा आपण खूप उंचावरच्या जागेमध्ये जातो त्यावेळी तिथं ही किरणं जास्त असतात. जेवढं आपण समुद्र सपाटीपासून उंच उंच जाऊ तेवढं तिथल्या प्रकाशामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेजची किरणांची जी संख्या आहे ती जास्त जास्त वाढत जाते. आणि या किरणांचा सगळ्यात जास्त म्हणजे बराचसा जो भाग आहे तो वातावरणामध्ये शोषून घेतला जातो. त्यामुळं पूर्णच्या पूर्ण अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्या शरीरावर पडत नाही. आता या किरणांचा फोटोग्राफिक प्लेटवर रासायनिक प्रभाव पडतो आणि हे फ्लुरोसन्स आणि
फ्युरोसन्स निर्माण करतात, म्हणजे प्रतिदीप्ती आणि स्फुरदीप्ती उत्पन्न करतात. त्यानंतर हे जी किरणं आहेत ती वायू वायूचं जे आहे, वायू म्हणजे आपल्या जी हवा आहे, हवेमध्ये अनेक प्रकारचे वायू आहेत, त्या वायूचं सुद्धा आयोनायझेशन करतात. त्याच्या बरोबर एक आपल्याला त्याचा खूप महत्वाचा फायदा सुद्धा आहे अल्ट्राव्हायोलेट रेजचा. ते म्हणजे जेव्हा अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्या त्वचेवर पडतात त्यावेळी त्वचेच्या खालच्या स्तरामध्ये व्हिटॅमिन डी, जीवनसत्व ड ची निर्मिती होत असते. आणि हे जे व्हिटॅमिन डी आहे ते जीवाणूनाशक आहे. म्हणजे सूर्यकिरण तर जीवाणूंचा नाश करतातच, पण त्याच्यापासून निर्माण होणारं जे व्हिटॅमिन डी आहे ते सुद्धा जीवाणूनाशक आहे. त्यामुळं पाण्याची आणि हवेची शुद्धी करण्यासाठी सुद्धा याचा आपल्याला उपयोग होतो. जेव्हा काही रत्न जी असतात, मौल्यवान रत्न, त्यांची पारख करण्याकरता, याशिवाय जे काही आपले जे महत्वाचे जे दस्तऐवज असतात, म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर्स वगैरे, तर त्यांची जर शाई बदलली गेली, तर तर ती शाई जरी बदलली गेली किंवा ते पुसट जरी झाले, तर या किरणांमुळे त्याच्यावर काय लिहिलेलं होतं आधी याचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं. आता सूर्यप्रकाश आहे आपल्याला उपयुक्त, म्हणून आपण सतत खूप उन्हामध्ये काम केलं तर काय होईल? तर सूर्यप्रकाशामध्ये जर सतत दीर्घकाळ काम करत असतात काही लोक, म्हणजे आता शेतकरी आहेत, कामगार आहेत, रस्ते तयार करणारे, बांधकाम करणारे मजूर आहेत, नंतर काही रस्त्यावरचे जे विक्रेते आहेत, तर त्यांना ही किरणं जास्त काळ शोषण करावी लागतात आणि या किरणांचा इलेक्ट्रिक वेल्डिंग करता सुद्धा उपयोग होत असतो. म्हणून आपण जेव्हा उन्हात जातो तेव्हा या अल्ट्राव्हायोलेट रेजचा आपल्या डोळ्यावर परिणाम होऊ नये म्हणून आपण काय करतो, गॉगल घालतो. गॉगल मधून थोडं त्याची तीव्रता कमी होते. शिवाय जे वेल्डिंग करणारे लोक असतात ते सुद्धा ते वेल्डिंगचं काम करत असताना एक विशिष्ट प्रकारचा गॉगल सारखा चष्मा वापरतात. त्याच्यामुळं काय होतं की त्यांना आपल्या शरीरातले जे नाजूक अवयव आहेत त्याचं भेदन होत नाही. आता ही जी किरणं आहेत अल्ट्राव्हायोलेट रेज, ते काही मिलीमीटर पर्यंतच भेदू शकतात. त्याच्यापेक्षा लांब अंतरावर जर काही असेल तर ते भेदू शकत नाही. त्यामुळं त्यांचा थेट परिणाम फक्त त्वचा आणि डोळे याच्यावरच होतो. म्हणजे डायरेक्ट त्वचेवर एक पडू शकतात, त्यामुळे त्याचा त्वचेवरही परिणाम होतो. आणि आपले जे डोळे आहेत, डोळ्याचं बाहेरचं जे आवरण आहे कंजंक्टिव्हा, ते पण अतिशय नाजूक असते, त्यामुळे त्याच्यावर सुद्धा सूर्यकिरणांचा थेट परिणाम होतो. परंतु त्याच्या आतल्या भागावर फारसा काही परिणाम होत नाही, म्हणजे आतल्या टिश्यूवर. याच्यामुळं काय होतं, अल्ट्राव्हायोलेट रेजमुळं आपल्या त्वचेमध्ये जे मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य तयार होत असतं, ज्याच्यामुळं आपल्या त्वचेला रंग प्राप्त होतो, तर त्या मेलॅनिनचं प्रोडक्शन जे आहे ते अल्ट्राव्हायोलेट रेजमुळं वाढतं. त्यामुळे आपण जास्त काळ जर उन्हामध्ये राहिलो तर त्यामुळे काय होतं, त्वचा काळवंडते किंवा त्वचा काळी पडायला लागते. त्यानंतर आपल्या डोळ्यातला जो कॉर्निया आहे, कॉर्निया जो आहे तो अतिशय एक नाजूक पातळ असा पापुद्रा असतो. तो कांद्याच्या आतला पापुद्रा जो असतो तो जेवढा पातळ आणि नाजूक असतो, तेवढाच कॉर्निया जो आहे आपल्या डोळ्यातला, म्हणजे सगळ्यात बुबुळाच्या वरचं सगळ्यात बाहेरचं जे आवरण आहे त्याला कॉर्निया म्हणतात. तर याद्वारे या किरणांचं जर शोषण झालं तर केरॅटायटिस नावाचा विकार होतो आणि त्यामुळं काय होतं की दिसत नाही, मग आपल्याला दिसत नाही, कारण तो कॉर्निया जो असतो तो पूर्णपणे पारदर्शक असतो. पण ह्या अल्ट्राव्हायोलेट रेज मुळे काय होतं, तो कॉर्निया अपारदर्शक होतो आणि आपल्याला नीट दिसत नाही. त्याच्यामुळं काय होतं की वेल्डिंग करणारे जे लोक आजकाल हॉस्पिटल्स आणि दवाखान्यांमध्ये लेझर ट्रीटमेंट दिली जाते, तर ते लेझर ट्रीटमेंट देणारे जे काही कर्मचारी असतील तर ते यांनी एक विशिष्ट प्रकारचा चष्मा, जेणेकरून ते रेज तो चष्मा किंवा त्या चष्म्याच्या काचा भेदू शकणार नाहीत, अशा काचांचा चष्मा वापरणं आणि डोळ्यांची काळजी घेणं हे गरजेचं असतं. आता 75% अल्ट्राव्हायोलेट रेज हे बर्फ परावर्तित करत असतो. म्हणजे जेव्हाही
सूर्यकिरण बर्फावर पडतात त्यावेळी बर्फावरून ती पूर्णपणे परावर्तित होतात. म्हणून बर्फामध्ये जर आपण फिरत असू किंवा बर्फावरून घसरत जाणाऱ्यांना सूर्यकिरणांनी शरीर भाजणं किंवा बर्फामुळे अंधत्व येणं असे प्रकार होऊ शकतात. कारण बर्फावरून पूर्णपणे तो प्रकाश हा परावर्तित होतो, तिथे तो शोषला जात नाही. त्यामुळं सूर्याकडून येणारी किरणं आणि बर्फावरून परावर्तित झालेली किरणं असा डबल मारा बर्फाचा आपल्या सूर्यकिरणांचा आपल्या शरीरावर होत असतो. त्याच्यामुळं सनबर्न, त्वचेला सनबर्न किंवा डोळ्याला अंधत्व येण्याची शक्यता असते. म्हणून अशा ठिकाणी सुद्धा आपण चांगल्या क्वालिटीचे गॉगल्स वापरणं हे आवश्यक आहे. त्यानंतर अजून कुठली किरणं असतात अदृश्य वर्णपटामध्ये, तर अवरक्त किरण. अवरक्त किरण त्याला इन्फ्रा रेड रेज असं म्हटलं जातं. अवरक्त किरण म्हणजे इन्फ्रा रेड रेज. तर हे सुद्धा अदृश्य वर्णपटामध्ये असतात. आता कमी तापमान असलेल्या वस्तूपासून सुद्धा ही किरणं निर्माण होत असतात. आणि ही किरणं शरीरामध्ये अवशिष्ट होतात. म्हणजे ही जी अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत ते शरीरावर जर आपल्या पडले तर त्वचेतून ती आतमध्ये शोषली जातात आणि उष्णता निर्माण करतात. त्यामुळं त्यांना हीट रेज असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ही किरणं जी आहेत ती अल्ट्राव्हायोलेट रेजच्या मानानं कमी घातक आहेत किंवा सुरक्षित आहेत. आता यांची सुद्धा भेदन शक्ती जास्त असते. इन्फ्रारेड रेजची सुद्धा भेदन शक्ती जास्त असते. त्यामुळं दाट धुक्यामध्ये सुद्धा ही किरणं प्रवेश करू शकतात. त्यामुळं अशी स्थिती असताना दूरच्या वस्तूचा स्पष्ट फोटो घेण्याकरता या किरणांचा आपण उपयोग करू शकतो. नंतर चिकित्सेमध्ये म्हणजे ट्रीटमेंटमध्ये सुद्धा इन्फ्रारेड रेजचा वापर केला जातो. त्याचा वापर हा शेकण्यासाठी केला जातो. कारण का तर इन्फ्रारेड रेज जे आहे ते शरीरामध्ये शोषले जातात आणि उष्णता निर्माण करतात. मग शरीरामध्ये एखाद्या ठिकाणी आपल्याला शेकायचा असेल किंवा उष्णता निर्माण करायची असेल तर त्या भागावर आपण इन्फ्रारेड रेज देऊ शकतो. त्यामुळं तिथं ती शोषली जातात किरण आणि उष्णता निर्माण करतात आणि त्या भागाला चांगला शेक मिळतो. म्हणून मग कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी असे जे सारखे दुखत असेल असे भाग तर त्या ठिकाणी इन्फ्रारेड रेज हे दिले जातात. म्हणजे सारखं सारखं पेन किलर खाण्यापेक्षा जर इन्फ्रारेड रेज दिले तर मग तिथे उष्णता होऊन तिथे शेक बसतो आणि त्या भागातलं दुखणं हे कमी होतं. आता बहुतेक बऱ्याचशा दवाखान्यांमध्ये इन्फ्रारेड रेजचे लॅम्प्स असतात. टेबल लॅम्प सारखे लॅम्प असतात ते आणि त्या लॅम्प मधून आपण इन्फ्रारेड रेजचा शेक आपण पेशंटला देऊ शकतो. आता सूर्यकिरणांमध्ये अधिक काळ जे लोक राहतात तर त्यांच्यावर या किरणांचा परिणाम दिसून येतो. म्हणजे काचेचे उद्योग, विटांची भट्टी, तर या ठिकाणी काम करणारे, रस्त्याचे बांधकाम, रस्त्यावर किंवा बांधकामाच्या ठिकाणी जे काम करणारे मजूर आहेत किंवा जे लोहार लोक आहेत तर त्यांच्या संपर्कात सतत हे रेज येत असतात आणि या किरणांचा परिणाम होऊन मोतीबिंदू सारखे विकार सुद्धा त्या लोकांना लवकर होतात. नंतर 6वे जे अदृश्य वर्णपटातले किरण आहेत ते म्हणजे लघु हर्ट्झियन तरंग, शॉर्ट हर्टिझियन तरंग आणि रेडिओ तरंग, रेडिओ वेव्स. शॉर्ट हर्ट्झियन वेव्स, शॉर्ट हर्ट्झियन वेव्स आणि रेडिओ वेव्स हे दोन अजून किरण किंवा वर्णपट हे अदृश्य वर्णपटामध्ये असतात. तर अधिक म्हणजे खूप तरंग लांबी ज्यांची जास्त आहे, खूप जास्त ज्या किरणांची तरंग लांबी आहे तर ते रेडिओ वेव्स असतात. आणि हे वायरलेसचे संदेश वहन करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. आणि याचा जो आहे म्हणजे शॉर्ट हर्ट्झियन वेव्स आणि रेडिओ वेव्स या किरणांचं शोषण हे शरीरामध्ये होत नाही. त्यांचं शरीरामध्ये शोषणच होत नाही. त्यामुळं त्याचा काही अपायकारक परिणाम व्हायचा प्रश्नच येत नाही. आणि कमी तरंग लांबी असणारे जे असतात वेव्स, मायक्रोवेव्स, तर हे विमान आणि जहाजामध्ये रडारचे संदेश वहन करण्याकरता उपयुक्त असतात. आणि ही किरणं टिश्यूचं तापमान वाढवतात.
म्हणजे शरीरामधला जो आपले जे पेशी आहेत तर त्याचं तापमान वाढवण्याचं काम सुद्धा कमी तरंग लांबी असणारे किरण करतात. आणि ह्या किरणांच्या अतिसंपर्कामुळं मोतीबिंदू होऊ शकतो. त्यानंतर ज्यांची तरंगलांबी जास्त आहे अशा जास्त रंगलांबी असणारे जे किरण आहेत तर ते 1 करोड मीटर पर्यंत जाऊ शकतात. आणि मायक्रोवेव्हची किरणं जी आहेत ती 1 मिलियन म्हणजे मिलियन्स ऑफ अन अँजिओस्ट्रॉम एवढी कमी असते त्यांची तरंगलांबी. तर असे एकूण 7 प्रकारचे रंगांची किरणं अदृश्य वर्णपटामध्ये असतात. म्हणजे 7 अदृश्य वर्ण आणि 7 दृश्य वर्ण असे 14 प्रकारचे तरंग सूर्यप्रकाशामध्ये किंवा सूर्यकिरणांमध्ये असतात. आता आयनन प्रकाश, आयनन म्हणजे आयोनायझिंग रेडिएशन, हे जे आहे ते 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे विशिष्ट प्रकाश आणि दुसरं विद्युत चुंबकीय प्रकाश. आता विशिष्ट प्रकार जो आहे तो म्हणजे अल्फा आणि बीटा पार्टिकल्स आणि न्यूट्रॉन्स, अल्फा बीटा पार्टिकल्स आणि न्यूट्रॉन्स यांच्यामधून विशिष्ट प्रकाशाची निर्मिती होते. आणि दुसरं जे विद्युत चुंबकीय प्रकाश आहे तो एक्सरेज आणि गॅमा रेज मध्ये असतो. आता एक्सरेज किंवा ज्याला आपण क्ष किरण असं म्हणतो, तर या क्ष किरण विभागामध्ये आणि न्यूक्लिअर मेडिसिन मध्ये कार्यरत असणारे जे काही कर्मचारी असतात आणि रेडियम डायलच्या घड्याळाची पेंटिंग करणारे जे पेंटर्स असतात किंवा जे आपल्या आर्मी मधले सैनिक असतात जे न्यूक्लिअर वेपन्स किंवा न्यूक्लिअर मशीन्सच्या संपर्कात असतात, असे जे सैनिक आहेत तर या सगळ्यांना आपल्या शरीराची डोळ्यांची विशेष काळजी घेणं हे आवश्यक असतं. याशिवाय गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलं यांच्यावर या किरणांचे दुष्परिणाम अधिक होतात, म्हणून यांना या किरणांच्या संपर्कात येऊ देऊ नये. म्हणून शक्यतो प्रेग्नन्सी मध्ये एक्सरे काढला जात नाही किंवा अगदी लहान बाळ असेल तर त्याचा सुद्धा एक्सरे आपण काढत नाही. आता हे जे सगळे किरण आहेत, जी घातक किरणं आहेत ह्याच्यातली, तर या घातक किरणांपासून आपल्याला काही होणार नाही याची काळजी कशी घ्यायची, म्हणजेच प्रतिबंधन कसं करायचं, तर या किरणांमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत त्याच्यापासून आपलं रक्षण करण्याकरता काही नियम सांगितलेले आहेत. तर त्यांचं जर आपण पालन केलं तर त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामापासून आपल्याला संरक्षण मिळू शकतं. तर कोणते कोणते नियम आहेत याच्यामध्ये ते बघूया आपण. तर जिथं एक्सरे, गॅमा रेज, इन्फ्रारेड रेज किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज अशा किरणांचा संपर्क येतो त्या विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विशिष्ट प्रकारचे कपडे आणि हातमोजे वापरावे. मग ते कपडे आणि हातमोजेचं जे काही हे असतं, मटेरियल जे असतं ते मटेरियल मधून ही किरणं आरपार जाऊ शकत नाहीत, म्हणून अशा मटेरियलचे हातमोजे वापरावेत आणि अशा मटेरियलचे जॅकेट सुद्धा आपण वापरलं पाहिजे. आणि याशिवाय तशा प्रकारचे गॉगल्स सुद्धा वापरणं आवश्यक आहे. आणि हा विभाग जिथे असतो त्या विभागाची जी भिंत आहे ती भिंत शिस आणि सिमेंट यांच्या मिश्रणापासून तयार केलेली असते, म्हणजे हे किरण ती भिंत भेदून बाहेर जाऊ शकत नाही. तसंच ती भिंत ही आपल्या नेहमीच्या भिंतींपेक्षा बरीच जाड सुद्धा असली पाहिजे. नंतर रेडियमच्या सुया ठेवण्याकरता लेड बॉक्सेसचा वापर केला जातो. लेड म्हणजे शिशामधून कुठलेही जे रेज आहेत ना ते आरपार जाऊ शकत नाहीत, म्हणून रेडियमच्या सुया ठेवण्याकरता शिशाचा पेटीचा किंवा लेड बॉक्सेसचा वापर करावा. नंतर फिल्म बॅजेस वापराव्या. फिल्म बॅजेस म्हणजे एक प्रकारची आपले एक्सरेची कशी फिल्म असते तशा प्रकारचे काही फिल्म्स असतात, तर त्या फिल्म्सचा सुद्धा वापर आपण करू शकतो. नंतर जिथं ही अशी घातक किरण आहेत तिथं अगदी त्या किरणांच्या जवळ जाऊन काम करू नये, तर जास्तीत जास्त त्या किरणांपासून लांब राहून मग ते काम करावं, जेणेकरून या किरणांचा आपल्याला डायरेक्ट संपर्क येणार नाही.
नंतर अशा ठिकाणी काम करताना सतत दीर्घकाळ तिथं काम करू नये. तर कमीत कमी वेळ तिथं थांबायची गरज पडेल अशा पद्धतीनं तिथल्या कामाचं जे वेळापत्रक आहे ते ठरवलेलं असावं. एकाच व्यक्तीनं जास्त काळ तिथं थांबणं धोकादायक आहे, म्हणून आळीपाळीनं तिथे काम करायला काम करण्याची सोय असावी. तर अशा प्रकारचे नियम जर आपण पाळले तर या घातक किरणांपासून आपण आपला बचाव करू शकतो. नंतर सूर्यरश्मीचा शरीरावर होणारा परिणाम. आता ही जी सूर्यकिरण आहेत जी डायरेक्ट आपल्या शरीरावर पडतात, तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो ते आपण बघूया. तर जेव्हा सूर्यकिरण नेहमी आपल्या अंगावर पडतात तेव्हा शरीराचा रंग, शरीराची प्रभा किंवा शरीराची कांती, ज्याला आपण ग्लो म्हणतो, तर तो आपल्या सूर्यप्रकाशावर अवलंबून असतो. म्हणजे सूर्यप्रकाश जर योग्य मात्रेत मिळाला तर त्यानं आपल्या शरीराचा रंग, कांती, प्रभा ही सुधारते. परंतु जर सूर्यप्रकाश अजिबातच नाही मिळाला तर मात्र आपला रंग हा बदलतो. म्हणजे जास्त पांढरटपणा, म्हणजे त्वचा ही जास्त पांढरट दिसायला लागते. आणि जर अति सूर्यप्रकाशामध्ये च्या संपर्कात आपण राहिलो तर स्किन जी आहे ती जास्त जास्त डार्क होत जाते. आता भारताच्या दक्षिण भागात म्हणजे दक्षिण भारतामध्ये तिथे सूर्यकिरणाची संपर्क लोकांचा खूप जास्त येतो. म्हणजे तिथं ऊन खूप असतं, त्यामुळे त्या भागातले लोक हे जास्त सावळे किंवा काळे असतात. याच्या विरुद्ध काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागात अशा बर्फाळ ठिकाणी मात्र सूर्यप्रकाश हा खूप कमी असतो. त्यामुळं त्या भागातल्या लोकांचा रंग बघा, सगळे गोरे गोरे पान लोक असतात. तिथे मेलॅनिन हे कमी प्रमाणात तयार होतं त्यांच्या त्वचेमध्ये, त्यामुळे ते लोक खूप गोरे असतात. आणि याच्या उलट साऊथकडचे लोक जे आहेत ते जास्त डार्क असतात. नंतर सूर्यकिरणांमुळे काय होतं, सूर्यप्रकाशामुळे तर आपल्या शरीरातला जो आमदोष आहे, म्हणजे अपचन झालेला जो भाग आहे, ज्याचं पचन होत नाही, असा जो काही भाग आपल्या शरीरामध्ये आहे, मग तो अन्नाचा भाग असेल किंवा धातूंचा भाग असेल, तर त्या आमदोषाचं पचन करण्याचं काम किंवा शमन करण्याचं काम हे सूर्यप्रकाश करत असतो. आता आपण जर उन्हामध्ये बसलो तर सूर्यकिरण ही आपल्या त्वचेमध्ये लगेच शोषली जातात. पण जर आपण तेल लावून उन्हामध्ये बसलो तर ती किरणं जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये शोषली जातात. म्हणून जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे मूलभूत झालेली जी मुलं असतात त्यांना आपण शरीराला भरपूर तेल लावून अभ्यंग करून मग त्यांना आपण उन्हात बसवायला सांगतो, जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यकिरण त्यांच्या त्वचेमध्ये शोषली जावीत आणि जास्तीत जास्त ड जीवनसत्व त्यांच्या शरीरामध्ये तयार व्हावं. अभ्यंगामुळे अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत ते अधिक प्रमाणात शोषले जातात. त्याच्यामुळं अभ्यंग केल्यानंतर काही वेळ उन्हामध्ये बसावं, जेणेकरून सूर्यकिरणाचा त्वचेशी जास्त संपर्क येईल, त्वचेमध्ये ते जास्त शोषले जातील आणि व्हिटॅमिन डी ची निर्मिती ही त्वचेमध्ये होईल. लहान मुलं आणि स्त्रिया, लहान मुलांना ड जीवनसत्वाची सगळ्यात जास्त गरज असते. कारण का तर त्यांच्या हाडांची वाढ होत असते आणि हाडांची वाढ होण्यासाठी जास्त कॅल्शियमची गरज असते. आणि हे कॅल्शियम शरीरामध्ये, अन्नातलं कॅल्शियम शरीरामध्ये शोषलं जावं यासाठी व्हिटॅमिन डी ची गरज असते. म्हणून व्हिटॅमिन डी जर कमी पडलं तर कॅल्शियम किती जरी आपण खाल्लं तरी ते आपल्या ब्लड मध्ये येत नाही. आणि म्हणून कॅल्शियम शोषलं जाण्यासाठी व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात तयार होण्यासाठी म्हणून आपण लहान मुलांना कोवळ्या उन्हामध्ये बसवलं पाहिजे. तसंच स्त्रियांना सुद्धा व्हिटॅमिन डी ची गरज ही जास्त असते. म्हणून लहान मुलं आणि स्त्रिया यांना कोवळ्या उन्हामध्ये अभ्यंग करून बसावं त्यांनी. नंतर सूर्यप्रकाश जिथं खूपच कमी प्रमाणात असतो तिथं शरीर हे दुर्बल होतं, ताकद शरीराची कमी होते. म्हणून त्यामुळं मग रिकेट्स किंवा मुडदूस सारखे विकार उद्भवू शकतात. म्हणून काही काळ तरी सूर्यकिरण शरीरावर पडणं हे आरोग्याच्या दृष्टीनं आवश्यक असतं. आजकाल आपण सूर्यकिरण अजिबात पडूच देत नाही उन्हामुळं. उन्हामुळं स्किनवर त्याचा परिणाम होतो, स्किन डार्क होते. म्हणून मुली आणि स्त्रिया तर अजिबातच सूर्यकिरण उन्हामध्ये जात नाही. खरं तर ते
चुकीचं आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तरी आपण थोडा वेळ बसायला पाहिजे किंवा कोवळं ऊन तरी आपल्या शरीराला लागणं आवश्यक आहे. आता सूर्यकिरणामुळे अजून काय होतं तर आपल्या शरीराचं तापमान वाढतं आणि त्यामुळं उत्साह सुद्धा वाढतो. ही किरणं जी आहेत सूर्यकिरणं ती जंतुनाशक असतात. त्यामुळं काय होतं आपले जे पाण्याचे स्रोत आहेत नद्या, ओढे, सरोवर, तलाव यातलं पाणी हे शुद्ध होतं आणि हवेत असणारे जे जंतू आहेत ते सुद्धा मरतात. त्यामुळे पाणी आणि वायू या दोन्हींची शुद्धी ही सूर्यप्रकाशामुळे होत असते. सूर्यप्रकाशामध्ये बिलिरुबिन कमी करण्याचं सुद्धा सामर्थ्य आहे. बिलिरुबिन काय आहे? बिलिरुबिन हे यकृतामध्ये लिव्हरमध्ये तयार होत असतं आणि जेव्हा काविळी सारखा आजार होतो, जेव्हा लिव्हरला सूज येते, कावीळ होते, त्यावेळी काय होतं तर हे बिलिरुबिनचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढतं आणि त्यामुळं आपलं सगळं शरीर पिवळ्या रंगाचं दिसायला लागतं. पण हे बिलिरुबिन जर जास्त वाढलं असेल तर ते कमी करण्याचं सामर्थ्य सूर्यप्रकाशामध्ये आहे. म्हणून कावीळ झालेल्या माणसाला तेल लावून कोवळ्या उन्हात बसवावं. त्यामुळं त्याचं वाढलेलं बिलिरुबिन हे कमी होईल आणि कावीळ सुद्धा बरी व्हायला मदत होईल. काही काही वेळा जर ब्लड ग्रुप वेगळे वेगळे असतील, आईचा ब्लड ग्रुप आणि बाळाचा ब्लड ग्रुप वेगळा वेगळा असेल तर त्याच्यामुळं सुद्धा लहान जन्मजात बालकाला जन्मलेल्या बालकाला कावीळ होण्याची शक्यता असते. तर त्याला अशा वेळी सुद्धा लहान बाळाला जर तेल लावून कोवळ्या उन्हात जर ठेवलं उघडं तर ती कावीळ लवकर लवकर कमी होते. आता आजकाल लाईट थेरपी दिली जाते. आता लाईट थेरपी देतात म्हणजे काय देतात तर हेच अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत ते बाळाच्या शरीरावर सोडले जातात. त्याच्यामुळे मग ते बिलिरुबिन कमी होऊन बाळाची जी कावीळ आहे ती कमी होते. नंतर शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्रिया, आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते नियंत्रित करण्याचं किंवा ते योग्य तेवढं ठेवण्याचं काम जे आहे ते सुद्धा सूर्यप्रकाशावर अवलंबून आहे. त्याच्यानंतर शारीरिक हालचाली करणं किंवा त्वचेमध्ये मेलॅनिनची निर्मिती करणं हे सुद्धा सूर्यप्रकाशाचं काम आहे. ते सुद्धा सूर्यप्रकाशावरच अवलंबून असतं. आता जसं हे शरीरावर चांगले परिणाम होतात सूर्यप्रकाशाचे, जसं सूर्यप्रकाशाचा आपल्याला शरीराला उपयोग होतो तसं सूर्यप्रकाशाचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. म्हणजे आता जास्त सूर्यप्रकाशाशी संबंध केव्हा येतो किंवा जास्त तीव्र सूर्यकिरण कधी असतात तर ग्रीष्म ऋतूमध्ये. ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजेच उन्हाळ्यामध्ये एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये सूर्यकिरण जे आहेत ते खूप जास्त असतात कारण सूर्य पृथ्वीच्या अधिक जवळ येत असतो. म्हणून मग ग्रीष्म ऋतूमध्ये जर अशा तीव्र सूर्यप्रकाशामध्ये जास्त काळ राहिलं तर त्वचा जी आहे ती भाजली जाते आणि वरचा जो त्वचेचा थर आहे तो करपून जातो आणि तो काळा पडतो, लाल होतो. आधी लाल आणि नंतर काळा होतो. तर त्याबरोबरच त्यानं तापमान सुद्धा शरीराचं वाढतं आणि हे तापमान वाढलेलं जर आपल्याला सहन नाही झालं तर त्यामुळं भ्रम, मूर्छा, ज्वर, उष्माघात यासारखे विकार होऊ शकतात. म्हणून यासाठी काय करायला पाहिजे, हे विकार टाळण्यासाठी जेव्हाही आपण उन्हात जातो त्यावेळी आपण डोळ्याला चांगल्या क्वालिटीचा गॉगल घातला पाहिजे. नंतर डोक्याचं तापमान, मेंदूचं तापमान जास्त वाढू नये यासाठी छत्री किंवा एक चांगली पांढऱ्या रंगाची कॉटनची टोपी सुद्धा घातली पाहिजे. कपडे सुद्धा शक्यतो सुती वापरले पाहिजेत आणि पांढऱ्या रंगाचे वापरले पाहिजे जेणेकरून सूर्यकिरण शोषले न जाता परावर्तित होतील. यासाठी आपण अशी काळजी घ्यायची आहे. नंतर आता प्रकाश व्यवस्था, आपल्या घरामध्ये भरपूर प्रकाश यावा यासाठी प्रकाश व्यवस्था सुद्धा घर बांधताना व्यवस्थित आपण केली पाहिजे. घरं आणि कार्यालय याशिवाय कारखाने या सगळ्या ठिकाणी प्रकाशाची व्यवस्था ही उत्तम असली पाहिजे. आणि उत्तम जर प्रकाश व्यवस्था नसेल तर आपल्याला नीट दिसणार नाही आणि त्यामुळे काय होईल की डोळ्यावर खूप ताण पडतो आणि डोळ्यावर अवास्तव ताण पडल्यामुळं काय होतं मग खूप डोकं दुखणं, डोळे दुखणं किंवा
चष्मा येणं किंवा चष्म्याचा नंबर वाढणं यासारखे प्रकार हे होऊ शकतात. काही वेळा मानसिक संतुलन सुद्धा बिघडण्याची शक्यता असते आणि कमी प्रकाशामुळं दुर्घटना सुद्धा होऊ शकतात. याशिवाय आपली जी शरीराची जी कार्यक्षमता आहे, काम करण्याची जी क्षमता आहे, ती सुद्धा कमी होते. म्हणजे उत्साह नसतो कामामध्ये. त्यामुळं एखाद्या कामाला जर 10 मिनिटात होणारं काम करायला अर्धा तास, 1 तास सुद्धा लागू शकतो. त्यामुळे वेळ वाया जातो आपला. म्हणून सूर्यप्रकाश हा घरामध्ये किंवा कुठल्याही काम करण्याच्या ठिकाणी हा चांगला असला पाहिजे आणि तो कंटिन्यू असला पाहिजे. म्हणजे मध्येच प्रकाश येतोय, मध्येच अंधार पडतोय असं असता कामा नये. त्यानंतर ज्यावेळी उन्हाळ्याच्या दिवसात खूप प्रकाश येतो, तर खूप प्रकाशामुळे सुद्धा डोळ्याला त्रास होऊ शकतो. मग पडदे लावून आपण ते प्रकाश आपल्याला हवा तेवढा किंवा आपल्याला हवा तसा आपण नियंत्रित करू शकतो. आता प्रकाश व्यवस्था चांगली ठेवायची म्हणजे काय करायचं, तर ही प्रकाश व्यवस्था 2 प्रकारची असते. एक म्हणजे नैसर्गिक प्रकाश व्यवस्था आणि दुसरं कृत्रिम प्रकाश व्यवस्था. नैसर्गिक प्रकाश व्यवस्था आपल्याला दिवसा करावी लागते आणि कृत्रिम प्रकाश व्यवस्था ही आपल्याला रात्री करावी लागते, कारण रात्री सूर्यप्रकाश हा नसतो. आता नैसर्गिक प्रकाश व्यवस्था जी आहे ती सुद्धा 2 प्रकारची आहे. एक म्हणजे बाह्य प्रकाश व्यवस्था आणि दुसरं अभ्यंतर प्रकाश व्यवस्था. आता बाह्य प्रकाश व्यवस्था जी आहे त्यासाठी काही गोष्टींचं आपल्याला पालन करणं आवश्यक आहे. म्हणजे त्याच्यातला पहिली गोष्ट म्हणजे वसाहतीची रचना, म्हणजे जी काय आपली सोसायटी आहे किंवा कॉलनी आहे, तर त्याची रचना ही नियमाप्रमाणे केली पाहिजे. म्हणजे एका बिल्डिंगची सावली पूर्णपणे दुसऱ्या बिल्डिंगवर पडू नये, म्हणून वसाहतीची रचना ही नियमाप्रमाणे असावी. नंतर सगळी घरं जी आहेत ती एका रेषेत असावी. एका रेषेत असल्यामुळं प्रत्येक घरामध्ये सारखाच सूर्यप्रकाश मिळेल. 2 इमारतींमध्ये ठराविक अंतर असावं. अगदी कमी अंतरावर चिकटून चिकटून बिल्डिंग या बांधू नयेत. नंतर जे काही मधले जे काही वसाहतीतले जे रस्ते आहेत, तर ते रस्ते अगदी चिंचोळे असू नयेत, ते पुरेसे रुंद असले पाहिजेत. नंतर वसाहतीमध्ये उद्यानं असली पाहिजेत किंवा मोकळं मैदान असलं पाहिजे. त्याच्यामुळे सुद्धा प्रकाश व्यवस्थित सगळीकडे पसरतो. नंतर हा जो नैसर्गिक प्रकाश आहे, हा नैसर्गिक प्रकाश हा दिवसातील वेळेवर, ऋतूवर आणि हवामानावर सुद्धा अवलंबून असतो. म्हणजे ऋतू म्हणलं तर ग्रीष्म ऋतूमध्ये प्रकाश खूप जास्त असतो. तेच जुलै ऑगस्ट असं पावसाळ्याच्या दिवसामध्ये ढग असतात, त्यामुळे प्रकाश खूप कमी असतो. तर या सगळ्या गोष्टींवर प्राकृतिक प्रकाश हा अवलंबून असतो आणि त्या दृष्टीनंच सगळ्या वसाहतींची आणि घराची रचना ही करायला पाहिजे. नंतर अभ्यंतर प्रकाश व्यवस्था म्हणजे काय, तर घरामध्ये येणारा जो प्रकाश आहे हा रंगीत वस्तूद्वारे होणाऱ्या परावर्तित क्रियेमुळं प्राप्त होतो. म्हणजे अभ्यंतर प्रकाश व्यवस्थेकरता काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे घराचं जे मुख्य द्वार आहे ते एकतर पूर्वेकडं असावं, पूर्वाभिमुख असावं किंवा पश्चिमाभिमुख असावं. म्हणजे दोन्हीकडून आपल्याला प्रकाश मिळू शकतो. म्हणजे सकाळच्या वेळी निम्मा दिवस पूर्वेकडून प्रकाश येईल आणि उरलेला निम्मा दिवस पश्चिमेकडून प्रकाश येऊ शकतो. किंवा समजा तसं करणं शक्य नसेल, दरवाजा पूर्व पश्चिम जर करणं शक्य नसेल, तर पूर्व आणि पश्चिम बाजूला भरपूर किंवा मोठ्या खिडक्या असणं आवश्यक आहे. नंतर खिडक्यांचा आकार आणि उघडण्याची पद्धती, त्या खिडक्यांची दारं उघडण्याची नंतर जर खिडक्या उंच असल्या तर सूर्यप्रकाश हा सरळ पडतो आणि खिडक्या जर रुंद असतील तर प्रकाश हा सर्व खोलीभर पसरतो. म्हणून उंच खिडक्यांपेक्षा रुंद खिडक्या असणं कधीही चांगलं, जेणेकरून आत येणारा जो प्रकाश आहे तो पूर्ण खोलीमध्ये पसरेल. नंतर घराच्या आजूबाजूला मोकळी जागा असली पाहिजे. घराला मोठं अंगण असलं पाहिजे आणि जी काही झाडं आपण घराच्या बाहेर लावतो, ती जी झाडं आहेत ती अगदी घराला चिकटून असू नयेत. त्याच्यामुळं त्या वृक्षांच्या सावलीमुळं घरामध्ये प्रकाश येणार नाही. म्हणून मग घरापासून थोड्याशा अंतरावर मोठी झाडं ही लावली पाहिजेत. नंतर घराच्या आतमध्ये प्रकाश चांगला पसरावा यासाठी घराचं जे छत आहे किंवा आताच्या भाषेत आपला जो स्लॅब जो आहे
त्या स्लॅबचा जो रंग आहे तो पांढरा असला पाहिजे. तिथं कुठलेही दुसरे दुसरे रंग द्यायचे नाहीयेत, तर तिथे पांढराच रंग द्यायचा आहे. म्हणजे आत आलेला जो प्रकाश आहे तो छतावर पडला की तो लगेच पांढऱ्या रंगावरून परावर्तित होतो आणि सगळीकडे एकसारखा पसरतो. भिंतींचा सुद्धा रंग जो आहे तो जरी दुसरा रंग दिला, पांढरा नाही दिला, तरी तो एकदम लाईट शेडचा किंवा फिकट रंग असावा. डार्क रंग कधी असू नये. जर भिंती डार्क रंगाच्या केल्या तर पुन्हा खोलीमध्ये अंधार होऊ शकतो किंवा प्रकाशाचं जे प्रमाण आहे, प्रकाश किरणांचं जे प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं. अशा प्रकारे अभ्यंतर प्रकाशाची व्यवस्था ही करायची आहे. नंतर कृत्रिम प्रकाश व्यवस्था. आता कृत्रिम प्रकाश व्यवस्था जी आहे, म्हणजे जेव्हा सूर्यप्रकाश नसतो त्यावेळी आणि रात्रीच्या वेळी आपल्याला कृत्रिम प्रकाशावर अवलंबून राहावं लागतं. उदाहरणार्थ आकाश ढगाळलेलं असताना कृत्रिम प्रकाश व्यवस्थेची गरज पडते. आणि जवळपास नैसर्गिक प्रकाशासारखाच प्रकाश देणाऱ्या 5 पद्धती आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष, डायरेक्ट. दुसरं अर्ध प्रत्यक्ष, सेमी डायरेक्ट. तिसरं अप्रत्यक्ष, इनडायरेक्ट. चौथं अर्ध अप्रत्यक्ष, सेमी इनडायरेक्ट. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट. असे 5 प्रकारच्या कृत्रिम प्रकाशाची व्यवस्था आपण करू शकतो. आता प्रत्यक्ष म्हणजे काय, तर यात 99 ते 100% प्रकाश हा सरळ वस्तूवर पाडण्यात येतो आणि ही परिणामकारक आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारी व्यवस्था आहे. नंतर अर्ध प्रत्यक्ष म्हणजे या व्यवस्थेमध्ये 10 ते 40% प्रकाश हा छतावर पाडतात आणि तेथून परावर्तित होऊन तो सर्व खोलीमध्ये प्रकाश पसरतो. अप्रत्यक्ष व्यवस्था म्हणजे या व्यवस्थेमध्ये एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर सरळ प्रकाश न पडता जवळजवळ 99 ते 100% प्रकाश हा छतावर आणि भिंतींवर पडतो आणि तिथून परावर्तित होऊन मग तो प्रकाश सगळ्या खोलीमध्ये पसरतो. नंतर अर्ध अप्रत्यक्ष म्हणजे यात 60 ते 90% प्रकाश हा वरच्या बाजूला आणि उरलेला सगळा प्रकाश हा खालच्या बाजूला पडतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणजे प्रकाश पूर्ण खोलीत एकसारखाच पाडण्यात येतो. तर हे सगळे कृत्रिम प्रकाश व्यवस्थेचे प्रकार आहेत. आता कृत्रिम प्रकाशाची साधनं कोणती आहेत आणि त्यांचे गुणदोष काय आहेत ते बघू आपण. आता त्याच्यामध्ये पूर्वीपासून चालत आलेलं जे एक साधन आहे ते म्हणजे मेणबत्ती. मेणबत्ती पासून आपल्याला कृत्रिम प्रकाश मिळतो. आता मेणबत्ती जी आहे ती आपण घरामध्ये साठवून ठेवू शकतो. अगदी वर्षानुवर्ष मेणबत्त्या या आपल्या घरामध्ये आहे तशा राहू शकतात. त्या काही खराब होत नाही आणि अडचणीच्या वेळी प्रत्यक्षात पटकन आपण मेणबत्ती पेटवून प्रकाशाची निर्मिती करू शकतो. पण हे जळताना थोडासा धूर येतो आणि मेण जळाल्याचा वास सुद्धा येतो. नंतर तेलाचे दिवे. तेलाचे दिवे पूर्वी ज्यावेळी इलेक्ट्रिसिटी नव्हती त्यावेळी तेलाचेच दिवे प्रकाशासाठी वापरले जात होते. याच्यासाठी मग फल्ली, जवस, रॉकेल या सगळ्या तेलांचा उपयोग केला जातो. परंतु किंमत कमी असल्यामुळे रॉकेलचा उपयोग अधिक प्रमाणात केला गेला. आता रॉकेल एवढं आपल्याला मिळत नाही. परंतु या तेलाच्या दिव्याचा मात्र धूर होतो, काळ्या रंगाचा धूर होतो. त्यांना भिंती, छत सुद्धा काळपट होऊ शकतं आणि हवा सुद्धा त्यानं प्रदूषित होते. नंतर तिसरं एक साधन म्हणजे गॅस बत्ती. गॅस बत्तीमध्ये सुद्धा सुद्धा रॉकेलवरच चालते. यात रॉकेलची वाफ तयार करून मग ती पेटवली जाते. यापासून प्रकाश आपल्याला जास्त प्रमाणात मिळतो आणि धूर पण जास्त येत नाही. आणि चौथं म्हणजे इलेक्ट्रिक लाईट, ज्याचा सध्या आपण सगळ्यात जास्त वापर करतो. तर याचा उपयोग जिथं वीज आहे त्या ठिकाणी सर्वात अधिक होतो आणि हे कृत्रिम प्रकाशाचं एक सगळ्यात सुप्रसिद्ध आणि उत्तम साधन आहे. यात विद्युत प्रवाहाद्वारे टंगस्टन फिलामेंटला गरम करून प्रकाश प्राप्त केला जातो. म्हणजे आपला जो बल्ब असतो त्याच्यामध्ये एक अशी बारीक तार तुम्हाला दिसेल, तर ती जी तार आहे ती टंगस्टनची असते आणि त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह हा सोडला जातो आणि त्याच्यापासून प्रकाश आपण मिळवतो. आणि या टंगस्टनच्या तारेवर एक पांढऱ्या रंगाचं काचेचं आवरण असतं. आता त्या काचेच्या आवरणावर पण बरेच वेळा धूळ साठते. ती धूळ जर आपण
वेळोवेळी स्वच्छ नाही केली तर ते धुळीचे थरावर थर बसून त्यातून मिळणारा प्रकाश जो आहे तो कमी होऊ शकतो. याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं धूर येत नाही, त्यानंतर कुठल्याही प्रकारच्या हवेचं त्याच्यामुळं प्रदूषण होत नाही, डोळ्यांना पण त्रास होत नाही आणि मिळणारा जो प्रकाश आहे हा खूप जास्त असतो आणि सगळीकडे पसरणारा पण असतो. आता याच्याशिवाय मर्क्युरी आणि सोडियम यांच्या वेपर्स वेपर्स म्हणजे वाफ याच्यापासून सुद्धा दिवे केले जातात. यात वेफर सोबत एक इलेक्ट्रोड बसवलेला असतो आणि ही जी ट्यूब आहे मर्क्युरी आणि सोडियम पासून बनवलेली, तर ही ट्यूब फ्लोरोसंट रसायनानं आवृत्त असते. म्हणजे फ्लोरोसंट नावाचं एक रसायन आहे, ते त्या ट्यूबच्या काचेच्या आतल्या बाजूनं सगळं पूर्णपणे आवृत्त केलेला असतो, त्याचा एक लेप दिलेला असतो. आणि यामध्ये अतिनील लोहित किरण म्हणजे अल्ट्रा व्हायलेट रेज जे आहेत ते शोषले जातात आणि त्याचं प्रकाशामध्ये रूपांतर होतं. आणि या दिव्यांचा वापर जास्त रस्त्यावर केला जातो आणि त्याच्यापासून सुद्धा भरपूर प्रमाणात आपल्याला प्रकाश हा मिळत असतो. तर ही झाली सगळी कृत्रिम प्रकाशाची साधनं. आता या सगळ्या कृत्रिम प्रकाशाच्या साधनामध्ये विद्युत साधनं जी आहेत ती सगळ्यात उत्तम आहेत. आता विद्युत साधनं म्हणजे आपल्याकडे आता आपण वापरतो ते बल्ब्स आणि ट्यूब्स. पण काही ठिकाणी आज सुद्धा विजेची उपलब्धता नाहीये. तर तिथं आधी सांगितल्याप्रमाणे तेलाचे दिवे, मेणबत्त्या, गॅस बत्ती या सगळ्याचा वापर अजून सुद्धा त्या ठिकाणी केला जातो. आता जिथं विद्युत उपलब्ध नाही आहे तिथं ज्या साधनांचा वापर केला जातो ते त्यांचा वापर करत असताना कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यासारखे जे वायू आहेत ते निर्माण होतात आणि त्या वायूंमुळं हवा प्रदूषित होते आणि हवा प्रदूषित झाली की ती प्रदूषित हवा आपल्या शरीरामध्ये जाऊन अनेक प्रकारचे ऍलर्जिक डिसीजेस म्हणजे दमा, खोकला, सर्दी, डोकं दुखणं यासारखे आजार होऊ शकतात. चक्कर येऊ शकते. कार्बन मोनॉक्साईडचा वायू जर जास्त प्रमाणात शरीरामध्ये गेला तर त्यामुळं मनुष्य हा बेशुद्ध पडू शकतो आणि फार वेळ तो जर तसाच बेशुद्ध राहिला तर त्यामध्ये त्याचा मृत्यू सुद्धा येऊ शकतो. म्हणून वायूचं प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊनच इतर साधनांचा वापर आपण केला पाहिजे. ठीक आहे. इथं हा प्रकाश हा टॉपिक संपलेला आहे. आता अजून काही टॉपिक बरेचसे शिल्लक आहे तर त्यातले सगळेच शिकवून होतील असं नाही. काही छोटे छोटे टॉपिक तुम्ही आता पुस्तकात वाचून तुमचं तुम्ही करा. जेवढं शक्य आहे तेवढं मी आता या आठवड्यामध्ये कव्हर करतेय. आता उद्या आपण अपद्रव्य आणि मलनिर्हरण म्हणजे ड्रेनेज व्यवस्था कशी असायला पाहिजे आणि त्याचं काय महत्व आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया.